नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गायवळे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जातोय पळसदरी वॉटरफॉलला. पळसदरी वॉटरफॉलला जाण्यासाठी बघा, पळसदरी स्टेशनला उतरून जवळपास 3-3.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे. पळसदरी गावातून आपल्याला बाहेर पडल्यानंतर हा सुंदर असा ट्रॅक लागतो बघा. मग इथून आपल्याला जायचंय मस्त निसर्गरम्य वातावरणातून ट्रेक करत त्या धबधब्यापर्यंत. बघा कसा मस्त एकेरी अशी पाऊलवाट आहे, एकदम म्हणजे अशी येते तिथे चालताना एकदम भारी असं वाटते. आणि नेचरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आजूबाजूला, एकदम भारी असा व्ह्यू आहे. आणि आम्ही तिथे पोहोचल्या असा पाऊस जोरात सुरू झाला ना, एकदम भन्नाट पाऊस सुरू झाला. मग काय, सर्व डोळे लाल, काय नाही, छत्री वगैरे काही उपयोग नव्हता. एकदम धुंद वारा होता आणि पाऊस होता एकदम जोरात. मग काय करणार, पाऊस थांबेपर्यंत वाट बघितली, नाहीतर पावसात झोडपला असतो ना तर बस. झोडपलो तरी पण आम्ही बेकार पाऊस तो, आपल्या इकडच्या पावसासारखा तो पाऊसच नाही, एकदम जोरात पाऊस. आणि आम्ही ट्रेक करत असताना बघा असे सुंदर असे दृश्य दिसत होते आम्हाला आजूबाजूला, एकदम भारी. आणि तिथे मस्त असे एकदम छानसे असे आम्हाला हे दिसले, आपले पक्षी खूप छान त्या आवाज करत होती ती पक्षी. आणि मधातच एकदम गाववाल्यांच्या म्हशी दिसल्या. मग काय तर मला आजूबाजूला लोक ओरडतात, अरे मारेल 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 मारेल. म्हटलं चला जाऊ द्या, आपण तर शेतकऱ्याचे मुलं आहेत, आपल्याला काय मारणार म्हशी वगैरे. आणि बाजूलाच आपल्याला एक सुंदरसा ओढा दिसतो. हा ओढ्याचा पण आनंद घेत तुम्ही समोर जाऊ शकता. काही लोक तर पूर्ण त्या ओढ्यातून चालत होती. छानसा असा ओढा आहे तो, आणि समोर आपल्याला तो ओढा क्रॉस करून जायलाच लागते. आता इथपर्यंत आपण पोहोचलो, जवळपास अर्धा ट्रॅक आपण केलाय. मग आता इथून आपल्याला ह्या ओढ्यातून जायचं होतं. ओढ्यात पण जाम पाणी होतं. हळूहळू आपण जाऊयात. आणि स्लिपरी आहे थोडं, त्यामुळे थोडासा त्रास होत होता, पण बाकी काय नाही. आपल्याला धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागणार होता. एकदम भारी वाटत होतं इथे. कसलाही आवाज नाही, कुठलाही म्हणजे गाडीचा आवाज नाही, ना ट्रेनचा आवाज नाही, बसचा आवाज नाही, एकदम शांत असं वाटत होतं इथे. तुम्ही फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, एकदम सेफ आहे, सेफ प्लेस आहे. बऱ्याच फॅमिली मला दिसत होत्या रस्त्याने, त्यापैकी हे एक फॅमिली, बऱ्याच फॅमिली आलेल्या होत्या, त्या सुद्धा एन्जॉय करत होत्या तिथे. आता थोडासा आपला ट्रॅक बाकी आहे, पण त्या ट्रॅकमधून जाताना मस्त आपण आनंद घेत जात होतो. आता इथे समोरच आपल्याला एक असा बंधारा दिसतो त्या ओढ्यावरती, आणि तो बंधारा एकदम असं नयन आपलं दिपून जात होता. एकदम छान नयनरम्य दृश्य त्या ओढ्यावरती दिसत होते. तिथं 2 मुली कपडे धुण्यासाठी आल्या होत्या बघा तुम्ही. कपडे धुण्यासाठी त्या 2 मुली आलेल्या होत्या. एकदम छान असं हे बघा बंधारा, हा किती छान दिसतोय, किती सुंदर दिसतंय. लगेच आपण तिथं जास्त वेळ न घालवता समोर निघालो. आणि हा एकेरी वाट्यातून जाताना असं एकदम डेंजर वाटत होतं. एकटाच होतो मी म्हणून. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्हीकडून असे एकदम लागून आपल्याला असे हे हिरवीगार झाडे दिसणार, त्याच्यात आपण हरून गेलोय असं भासणार, तुम्हाला काही समजत नव्हतं. मी एकदम आपला फास्ट चालत समोर जात होतो, बघत होतो त्या दृश्याचा आनंद घेत होतो. एकदम म्हणजे असं खालीहून मला थोडा असा आवाज यायला लागला की दूरवरून धबधबा जवळ आलाय बाबा. तर हा ट्रॅक करताना खरोखर भारी वाटत होतं. मस्त असे हा ट्रॅक आहे, तुम्ही अनुभवायला काहीच हरकत नाही, एकदम भारी. आणि पण माझ्या मनाची ती जी हे होती ओढ की बाबा धबधबा आला, तर धबधबा नव्हता आला. हा छोटस इथे एक आपल्याला ठिकाण लागलं, इथे थोडस पाणी कोसळत होतं आणि त्याचा आवाज तो येत होता. मग काय, परत आपलं ट्रेक करायला सुरुवात. इथे थोडं स्लिपरी होतं, त्यामुळे इथून जरा सांभाळून जायला लागलं. मग आपल्याला जायचं होतं समोर. तरी पण म्हटलं हे दृश्य आपल्याला दृश्य नाही करता येणार, म्हणून याचं पण सुद्धा चित्रीकरण आपण केलं. आणि त्याच्या थोडंसं समोर आल्यानंतर लगेच धबधबा दिसला.
ते बरेच लोक मस्त एन्जॉय करत होती. खूपच छान असा हा धबधबा दिसला मला दुरून. मग आपल्याला हे पूर्ण दगड ट्रॅक काय म्हणतात क्रॉस करत तिकडे जायचं होतं, जायला लागणार होतं. एक सुंदर असं हे बाजूला हे बघा, एकदम छान असं झाड होतं, ते मला दाखवता नाही येणार. खूपच मोठं ते बेवबाग ट्री सारखं, म्हणजे असं जसं काही जणू काही ती बेवबागच आलं की काय तिथे म्हटलं साऊथ आफ्रिकेतून. हे बघा आपण असे हे दगड वगैरे क्रॉस करत 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 समोर जातोय आता. आणि हाच तो व्ह्यू, त्याच्यासाठी आपण इथे गेलो होतो. जास्त मोठा धबधबा नाही आहे, पण एकदम भारी होता हा. एकदम छान असा धबधबा होता हा. म्हणजे तुम्हाला फॅमिलीसाठी एकदम सेफ ट्रेक आणि सेफ प्लेस हे ठरू शकेल असा हा धबधबा. आजूबाजूचं असं छानसं वातावरण, आणि त्या वातावरणात आपण आणि फॅमिलीला घेऊन जायचं म्हटल्यावर सेफ प्लेस लागतं. ते भले की मोठं नको हे नको, पण सेफ असायला हवं. म्हणून हा फॅमिलीसाठी ट्रॅक एकदम उत्तम ठरू शकतो. वन डे पिकनिक तुम्ही इथं प्रिफर करू शकता. एकदम छान असं प्लेस आहे. बऱ्याचशा फॅमिलीज एन्जॉय करत होत्या, मुलं मुली सर्वजण होते. बघा कसे एन्जॉय करत आहेत, त्यात मस्त खेळत आहेत. आणि पाणी सुद्धा जास्त नाही आहे खाली, म्हणजे जवळपास आपल्या छाती एवढं पाणी फार झालं तर, याच्या पुढं पाणी नाही. आणि जास्त स्पीड पण नव्हता पाण्याला, म्हणून एकदम सेफ असं प्लेस होतं हे. त्यामुळं काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे तुम्ही ते नक्कीच जाण्यासाठी ट्राय करू शकता. यांचं पोहून झालं होतं, आणि पोहून म्हणजे याच्या खाली धबधब्याखाली जाऊन झालं होतं, आणि बाकीचे लोक एन्जॉय करत होती. मग आपण पण ठरवलंय चला आपण पण एन्जॉय करूयात. मग आम्ही पण उतरलो पाण्यामध्ये. हे बघा, आम्ही तर पूर्ण धारेखालीच उतरणार होतो. त्या धारेखाली उतरलं ना, जास्त डोळे वगैरे लाल होऊन जातात, एकदम भयानक आहे ते धार. त्यामुळं थोडं काळजी घ्या. जोरात पाणी आपटतं, आपल्याला तेवढं कळत नाही. एकदम छान असं वाटत होतं, एकदम थंडगार पाणी. त्या लोकांना बाजूला जाऊ दिल्यावर मी एकटाच आपला त्याच्यामध्ये आनंद घेत होतो. फार भारी वाटत होतं. तर कसा वाटला आजचा आमचा पळसदरी वॉटरफॉलचा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. कसं आपण हा ट्रेक केला, कसं तुमच्यासाठी एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर केलं. आणि माझ्या 1000 सबस्क्रायबरबद्दल सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि भेटू परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन. बाय, धन्यवाद.